पुढची 10 वर्ष ही शेतीची राहणार आहे आणि आपली इकॉनॉमी शेतीवर आधारित आहे. वी स्टार्टेड विथ म्हणजे अगदी 25 मार्चला आमचा पहिला कार्यक्रम सुरू झाला. 22 मार्चला लॉकडाऊन झालं होतं. आणि मित्रांनो, आज मला सांगायला खूप आनंद आहे की वी हॅव ट्रेन मोर दॅन 1000 पीपल आणि 30,000 पीपल हॅव ऑलरेडी बीन बेनिफिटेड आणि 1000 पीपल हॅव ऑलरेडी पार्टिसिपेटेड. आमच्या 1000 लोकांना वेगवेगळ्या कार्यक्रमात 1000 लोकांनी पार्टिसिपेट केलंय. हे सगळं काय इंडिकेट करत आहे की लोकांना आज ऑनलाईन सगळ्या काही गोष्टी हव्यात. मित्रांनो, सध्या आपण सगळेजण एका विचित्र परिस्थितीतून जातो आहे. सगळ्यांना लॉकडाऊन, घरी बसून काम करतोय आपण. काही जण वर्क फ्रॉम होम आहे, काही जण अगदी थोडे वेळ जात आहेत. पण एकंदरीत परिस्थिती आजही तेवढी रिकवर नाहीये. उलट ती दिवसेंदिवस थोडीशी अजून खराब होते. पण हे सगळं चालू असताना आपलं फ्युचर जे आहे ते मात्र आपल्याला घडवायचं आहे आणि त्याच्या संदर्भात आजपासूनच आपण जर व्यूहरचना केली तर फ्युचर खूप चांगलं राहील, याच्यात काही शंका नाही. देयर इज नो डाऊट अबाउट इट. मित्रांनो, भारताबद्दल म्हणजे आणि मी त्या हिशोबाने उद्योग, जसं आपल्याला श्रीरामने सांगितलं की लॉकडाऊन चालू झाल्यापासून आमचं हे उपक्रम चालू आहे ऑनलाईन. आज मोर दॅन 30,000च्या वरती लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. आणि या लॉकडाऊन मध्ये एवढ्या 4 महिन्यामध्ये आम्ही रीच टू मोर दॅन 30,000 पीपल. वेगवेगळे वेबिनार, वेगवेगळ्या विषयावर आम्ही गाईड करतोय. काय लोक सगळे सांगतात की उद्योग करा, उद्योग करा, पण नेमकं काय करा हे कोणी सांगत नाही. पण उद्योगवर्धिनी मात्र ते नाही. उद्योगवर्धिनी तुम्हाला नेमकं काय करा हे सांगणारी आहे. आज तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मोर दॅन 1000 कंपनी ह्या चायनामधून बाहेर पडू राहिल्या, युएसच्या आणि जपानच्या. त्याच्यापैकी 300च्या वरती कंपनी ते इंडियामध्ये येऊ राहिल्या. जपान गव्हर्नमेंट जे आहे ना ते तिथून बाहेर पडायला सबसिडीज देऊ राहिले आणि ते 300 कंपन्या ऑलरेडी भारतामध्ये त्याचं एमओयू सुद्धा झालेलं आहे. मला सांगायचं काय की आणि मग इंडियाची चांगली बाजू काय? एकीकडे देशात, जगामध्ये ही परिस्थिती चालू आहे आणि दुसरीकडे आपल्या भारतामध्ये मात्र काय होऊ राहिलं, एकदम पॉझिटिव्ह गोष्टी होऊ राहिल्या. एक तर ब्रेन गेन होतंय. जे आपलं टॅलेंट जे युएस आणि युरोपमध्ये होतं ते सगळं आज बाहेर आपल्याकडे परत येत आहे. त्यामुळे हा जो टॅलेंट आहे ते डेफिनेटली टेक्नॉलॉजिकली साऊंड असे हे लोक आहेत. हे लोक जे अमेरिकेला किंवा युरोपला मदत करत होते ते लोक आता भारताला मदत करतात. भारतामध्ये खूप चांगलं पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार झालंय. काल तर आपला जे एक 500 वर्षापूर्वीपासून जो अडथळा होता तोही दूर झाला. आज मेंटली लोक खूप पॉझिटिव्ह आहे. इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी जी आहे ती रिकव्हर झालेली आहे. हे कशावरून समजतं? पॉवर कन्झम्पशन 96% पर्यंत आलेलं आहे. 96 म्हणजे 4 म्हणजे आपण जे रेग्युलर पॉवर वापरत होतो त्याच्यापेक्षा फक्त 4% कमी वापरली जाते. फ्युएल कन्झम्पशन हे सुद्धा 88%. इन स्पाइट ऑफ शार्प इन्क्रीज इन द फ्युएल प्राइसेस, फ्युएल कन्झम्पशन 88% पर्यंत आलंय. एक्सपोर्ट स्ट्रॉंगर रिकव्हरी झाली आहे. आज असं आहे की एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट रेट मध्ये आपलं सरप्लस आहे. $790 मिलियन सरप्लस आहे. लॉजिस्टिक खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ई वे बिल्स, फास्टॅग हे जे काही त्याचे पॅरामीटर्स आहेत त्याच्यातून रिकव्हरी खूप चांगली होणार. रेल्वे फ्रेट ऑलमोस्ट 80% म्हणजे जे नॉर्मल होत होतं त्याचे 80% आलेलो आहे आपण. एअर फ्रेट ते थोडंसं कमी आहे कारण की त्या सर्व्हिसेस अजून जरा वाढायच्या आहे. तर त्याच्यामध्ये ते 34% आलेलं आहे. स्टेडी ग्रोथ, बँक डिपॉझिट जे आहेत त्याच्यामध्ये मात्र एक स्टेडी ग्रोथ सुद्धा तुम्हाला दिसते. फास्ट रिटेल इन ट्रान्झॅक्शन जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने वाढताना दिसत आहेत. एकंदरीत म्हणजे बँकेच्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं, शेअर मार्केट जो आहे तो 26,000 वरून आज 39,000 पर्यंत आलेला आहे. तर हे सुद्धा हे चांगले इंडिकेटर, दिस आर शोईंग की वी आर इम्प्रूव्हिंग. तुम्हाला सांगायचं ही चांगली बाजू आहे. याच्याशिवाय तुम्हाला काही सेक्टर वाईज तुम्हाला माहिती देतो. याच्यामध्ये फार्मा आणि फर्टिलायझर सेक्टर याच्यावर इम्पॅक्ट झालाच नाही. इम्पॅक्ट त्यांचं सेल अजून वाढलेलं आहे. कारण की आता तुम्हाला माहिती की एक तर कोरोना नाही, बाकीचे बी गोष्टी ज्या आहेत ह्या पावसाळ्यात बाकीच्या बिमाऱ्या सुद्धा वाढत असतात. त्यामुळे तो फार्मा सेक्टरचा जोरात आहे. फर्टिलायझर म्हणजे जे कारण की जी एक ऍग्रिकल्चर खूप चांगलं म्हणजे पाऊस खूप चांगला होत असल्यामुळे फर्टिलायझरचा विक्री सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढते. याशिवाय जे आपण स्टील, सिमेंट आणि ऑटो हे जे सेक्टर्स आहे याच्यामध्ये खूप चांगली रिकव्हरी होताना आपण पाहतोय. याच्याशिवाय इन्शुरन्स हे जे सेक्टर आहे, इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप चांगली ग्रोथ, पॉझिटिव्ह ग्रोथ होऊ राहिली. लाईफ इन्शुरन्स किंवा नॉन लाईफ इन्शुरन्स जे असतं, जनरल इन्शुरन्स
त्याच्यामध्ये एक चांगली ग्रोथ होताना दिसते. याशिवाय मॅक्रो इकॉनॉमिक्स इंडिकेटर जे असतात त्याच्यामध्ये जीएसटी, मनरेगा वगैरे हे जे आहे, तर जीएसटीचं कलेक्शन तुम्ही पाहिलं असेल, मागच्या महिन्याचं कलेक्शन 82% वरती गेलंय, मोर दॅन 95 lakhs कलेक्शन झालंय. ह्या तुम्ही आकडेवारी सगळ्या तुम्ही नेटवर पाहू शकता. मनरेगाची जॉब डिमांड 71% वाढलेली. ओके, ऑनलाईन बिझनेस, जो ऑनलाईन बिझनेस आहे, ई कॉमर्स आहे, हे 58% वाढलेलं आहे. म्हणजे जे एक 10-20% वाढत होतं, आज ऑनलाईन जेव्हापासून कुरिअर सर्व्हिस सगळ्या सुरू झाल्या, लॉजिस्टिक सुरू झाले, तर ऑनलाईन बिझनेस हा खूप वाढलेला आहे. हे सगळे चांगले इंडिकेटर्स आहेत. याच्याने दिसते की इंडिया किती स्ट्रेंथ आहे इंडियामध्ये आणि किती चांगल्या पद्धतीने आपण ग्रो होतोय. आपल्याला मेन म्हणजे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज काय त्या जाणून घ्यायच्या. तर त्याच्यामध्ये एक मेन सेक्टर जे आहे ते ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज खूप राहणार ते म्हणजे ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चरमध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे, पोस्ट हार्वेस्ट व्हॅल्यू ऍडिशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे. जे आज आपला मग ते धान्य असेल, फळ असेल, भाजीपाला असेल, हे जे आपण पिकून लगेच जे मार्केटमध्ये टाकत होतो त्याच्याऐवजी त्याच्यावर थोडीशी प्रायमरी प्रोसेस, मग ती कदाचित क्लिनिंग असेल, डिस्टोनिंग असेल, पॉलिशिंग असेल, पॅकिंग असेल, हे जर करून दिलं आणि त्याच्यात जर मानवी स्पर्श विरहित जर ते केलं तर 100% त्याला खूप डिमांड राहणार आहे. आपल्यावरून पहा ना, मी असं म्हणत नाही की तुम्ही जगावरून पहा, आपल्यावरून पहा. आपण सगळे जण आता खूप जागरूक झालो आहोत. आपण आता हे जे काही ग्रोसरी असेल किंवा आपण जे काही भाजीपाला घेतोय तो चांगल्या ठिकाणून, चांगल्या सोर्सेसवरून आपण घेतोय. प्रायमरी प्रक्रिया, पण ज्या सेकंडरी टर्शरी प्रक्रिया आहे त्याला खूप स्कोप येणार आहे. मग अगदी त्याच्यामध्ये पापड पासून चटणी पर्यंत, प्युरी पासून सॉसेस पर्यंत, सिरप पासून ज्युसेस पर्यंत, कुकीज, पेस्ट्रीज, पेस्ट बनवण्यापर्यंत, डिहायड्रेशन, अशा अनेक गोष्टीला खूप डिमांड राहणार आहे. आणि ही डिमांड इंडिजिनस मार्केट बरोबर एक्सपोर्ट मार्केटमध्ये सुद्धा आहे. मला सांगायचं की प्रोसेस फूड प्रोडक्ट हे खूप चालणारी गोष्ट आहे. त्यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात, कारण की आपलं अन्न प्रक्रिया क्षेत्र हे मुळातच दुर्लक्षित राहिलेलं आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात खूप चांगल्या संधी राहणार आहे. त्याच्यामध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग जर आपण केलं, आज आपण, आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जवळपास चायनीज प्रोडक्टचे 5 लाख कोटी रुपयाचे चायनीज प्रोडक्ट आपण इम्पोर्ट करतो. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, इंजिनिअरिंग आहे, ऑटो आहे, सोलार आहे, इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्स आहे, हे सगळे. अगदी आता या गणपतीच्या माळा आपण आयात करतो, दिवाळीचे फटाके आपण आयात करतो, अनेक काही गोष्टी आपण चायनामधून आयात करतो. पण ते आज सगळं थांबून त्याच्याऐवजी जर आपण ते जे ते काही बनवतात ते जर बनवू शकता, चायना बनवू शकता, आपण का नाही बनवू शकतो मित्रांनो. आज खूप असा स्कोप राहणार आहे हेल्थकेअर सेक्टरमध्ये. आज तुम्हाला माहिती की फार्मास्युटिकल आज आपण ऑलरेडी एक्सपोर्ट करतोय खूप मोठ्या प्रमाणात. अगदी ट्रम्प वगैरे हे सुद्धा आपल्या मागे लागलेले आपण पाहिले. आपल्या काही 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 फार्मास्युटिकल मध्ये आपण जगामध्ये लिडिंग कंपनी आहोत, लिडिंग आहोत. आज काही दिवसांनी भारत हे एक हेल्थकेअरचं अतिशय चांगलं डेस्टिनेशन होणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. पोस्ट कोविड प्रोटेक्शन प्रोडक्ट याला तर खूप डिमांड आहे आज. आपण आणि इंडियन लोक कसे माहिती का, ठरवलं तर करू शकतात. आपण जुगाडू आहोत. 4-5 महिन्यापूर्वी आपण मास्क इम्पोर्ट करत होतो, आज आपण मास्क एक्सपोर्ट करायला लागलो. सॅनिटायझरचं जे आहे ते आपण इम्पोर्ट करत होतो, आज ते छत्तीसगड सारख्या आदिवासी क्षेत्रातून मोहाच्या याच्यातून अल्कोहोल बनवून आणि त्याचे सॅनिटायझर करून ते एक्सपोर्ट होतं. हेल्थकेअर इक्विपमेंट्स, आज खूप काही हेल्थकेअर इक्विपमेंट बनवण्याची संधी आहे आपल्या भारतामध्ये. कारण की आज अतिशय छोटे छोटे असे प्रोडक्ट्स आहेत की म्हणजे अगदी जखम नीट करणारे जे काही मशीन्स आहेत, सो मेनी मशिनरीज जे अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये जर आपण काम केलं आणि त्या जर टेक्नॉलॉजी जिथे डेव्हलप केल्या तर डेफिनेटली हेल्थकेअर प्रोडक्टला आजही आपण पाहतो. आज आपल्या भारतामध्ये मशिनरीची किती कमी आहे. आज आपल्या सगळ्यांना म्हणजे ते आपल्याला अनेक प्रोडक्ट आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर नाही. आज असे व्हेंटिलेटर आपण का नाही बनवू शकत. माझे काही पार्टिसिपंटनी बनवलं की जे 1-1.5 लाखाच्या आत बसते. आता याची गरज आहे की ज्याच्याहून कमी किमतीत ते बाहेरून इम्पोर्ट करून 10 लाखात बसण्यापेक्षा आपण स्वतः का बनवू नये व्हेंटिलेटर सारखी गोष्टी. अजून काही हॉस्पिटलमध्ये आज खूप काही गोष्टी इम्पोर्टच केल्या जातात, त्या आपल्याला बनवायला खूप संधी आहे. जे विझाग म्हणजे विशाखापट्टणम जे आहे त्या विशाखापट्टणमला एक स्पेशल इकॉनॉमिक झोन जो एक तयार केला त्याने, सेज आहे तो झोन कशासाठी माहिती आहे का, हेल्थकेअर इक्विपमेंट साठी. तिथे खूप मोठं पार्क उभं राहिलं
आणि ते हेल्थकेअर इक्विपमेंट बनवण्याचं ते चालू आहे. हेल्थकेअर सर्व्हिसेसला खूप डिमांड राहणार आहे. फायनान्शियल प्रोडक्ट्स, फायनान्शियल सेक्टर याच्यामध्ये खूप चांगली ग्रोथ होणार आहे. तुम्ही पाहिलं असेल शेअर मार्केट हे 26,000 झालं होतं पोस्ट कोविड. म्हणजे नुसतं त्याचं हे झालं तर म्हणजे मार्च मध्ये 26,000 झालेलं आपलं सेन्सेक्स हा गेला आता 39,000. कमॉडिटी, करन्सी, याशिवाय म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, बँकिंग या सगळ्या सेक्टरमध्ये खूप वाढ होणार आहे. त्यामुळे कारण की हे काय, ह्या गोष्टी अशा आहे की ज्या घरून करता येतात तुम्हाला. आज माझे अनेक पार्टिसिपंट आहेत जे घरून ऑनलाईन बिझनेस करायला शेअर मार्केटमध्ये, घरून इन्शुरन्स काढायला. आज इन्शुरन्सची खूप मोठी गरज लोकांना लक्षात आली, कारण की कोविडमुळे कोणी त्याचं बळी होऊ शकतो. मग अशा वेळेला हॉस्पिटलाइज झालं की मग त्याला 1.5-2 लाख 5 लाख वगैरे असे सुद्धा बिल येतात. पण मग अशा वेळेला जर इन्शुरन्स असेल तर तुम्हाला खूप फायदा येतो. आता मी स्वतः कोविडग्रस्त झालो होतो, मला सुद्धा कोरोना झाला होता, पण माझं इन्शुरन्स असल्यामुळे मला काही हे नाही लागलं, मला काही त्रास नाही झाला. मला सांगायचं काय की असं आता सगळ्यांना वाटतंय की आता आपला इन्शुरन्स असला पाहिजे. मग तो लाईफ इन्शुरन्स असेल किंवा आपलं मेडिकल इन्शुरन्स असेल किंवा जनरल इन्शुरन्स असेल, हे सगळं वाढतंय. बँकिंग सेक्टरमध्ये खूप रिक्वायरमेंट वाढते. तर या सगळ्या सेक्टरमध्ये खूप चांगली एक्सपोर्ट हा एक खूप मोठा विषय राहणार आहे. एक्सपोर्ट मध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी इमर्ज होऊ राहिल्या. त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कमोडिटीज, प्रोसेस फूड प्रॉडक्ट, इंजिनिअरिंग प्रोडक्ट, टेक्सटाईल, हँडीक्राफ्ट, फार्मास्युटिकल, हेल्थ केअर, ट्रान्सक्रिप्शन वर्क, म्हणजे अशा सगळ्या सर्व्हिसेस या सगळ्या एक्सपोर्ट मध्ये खूप चांगला वाव आहे, खूप चांगला वाव आहे. दॅट इज गोइंग टू बी व्हेरी गुड स्कोप एक्सपोर्ट. आणि आताच त्याची सायन्स जर तुम्ही पाहिले, तुम्ही आकडेवारी पहा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही आकडेवारी पहा. आकडेवारी अशी दाखवते की भारतातून एक्सपोर्ट खूप चांगल्या प्रमाणात वाढत आहे आणि आपण या एक्सपोर्ट मध्ये जरूर पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक बिझनेस वाढणार आहे, म्हणजे ज्या क्षेत्रात संधी इमर्ज होणार आहे एक्सपोर्ट बरोबर, तो म्हणजे ई कॉमर्स. ई कॉमर्स बिझनेस हा खूप वाढणार आहे. आज आपल्याला म्हणजे तुम्ही जसं आपल्याला मोदीजींनी काय सांगितलं की लोकल टू ग्लोबल, आपला प्रोडक्ट जो आहे तो ग्लोबल पर्यंत जायला पाहिजे. आता ग्लोबल कसं जाईल? इट कॅन गो थ्रू ओनली ऑनलाईन. मग तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स जर तुम्ही केलं तर डेफिनेटली त्याला खूप डिमांड राहणार. मित्रांनो, हे ऑनलाईन म्हणजे अगदी साधं, म्हणजे तुम्हाला अशी काही टू रोड कॉर्नर वगैरे अशी काही जागा असायची काही गरज नाही. यू डोंट नीड की एकदम आधी तुम्ही गॅरेज मध्ये काम सुरू करू शकता. क्लाउड किचन नावाची कन्सेप्ट खूप पॉप्युलर होणार आहे. की म्हणजे तुम्ही फक्त ते स्विगी किंवा जे झोमॅटो आहे अशा कंपन्यांशी टायअप करून तुम्ही घरात बनवून प्रोडक्ट बनवा. फक्त त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर करा, एसओपी करा, काही मग आपण हे मॅकडोनाल्ड वगैरे हेच का पाहिजे, आपले का नाही करू शकतो? आपल्या प्रोडक्टला खूप चांगली डिमांड येऊ शकते. आणि लोकांना आज कसं आहे, शेवटी आज घरात नाही, त्यांना जरा असं जर काही चांगलं सेफ लोकांना दिलं. आज पहा मॅकडोनाल्ड किंवा केएफसी किंवा अजून इतर जे काही पिझ्झाचे आपण प्रोडक्ट खातो, ते का बरं खातो माहिती का? ते सगळेजण जाहिरात करताना आपण टीव्हीवर त्यांची जाहिरात पहा की हे पूर्ण मानवी स्पर्श विरहित आहे, सॅनिटाइज्ड आहे, हे आहे, म्हणून लोक ते मागू राहिले. आता असं इंडियन प्रोडक्ट का नाही आणू शकत आपण? तर अशा गोष्टींना खूप डिमांड राहणार आहे. याला तुम्ही ई कॉमर्सचा जोड द्यायला पाहिजे. वी स्टार्टेड विथ म्हणजे अगदी 25 मार्चला आमचा पहिला कार्यक्रम सुरू झाला, 22 मार्चला लॉकडाऊन झालं. आणि मित्रांनो, आज मला सांगायला खूप आनंद आहे की वी हॅव ट्रेन मोर दॅन 1000 पीपल आणि 30,000 पीपल हॅव ऑलरेडी बीन बेनिफिटेड आणि 1000 पीपल हॅव ऑलरेडी पार्टिसिपेटेड. आमच्या 1000 वेगवेगळ्या कार्यक्रमात 1000 लोकांनी पार्टिसिपेट केलंय. हे सगळं काय इंडिकेट करत आहे की लोकांना आज ऑनलाईन सगळ्या काही गोष्टी हव्यात. पुढचे अजून जे एरियाज आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करण्याची खूप शक्यता, जसं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी मी सांगितलं, आज इलेक्ट्रिकल व्हेकल या खूप वाढणार आहे भारतामध्ये. सोलरच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आज भारतामध्ये अबंडंट सोलर पॉवर आहे. आज जवळपास 12 महिन्यापैकी 11 महिने सूर्य आपल्याला रोज दिसतो. तर त्या पद्धतीने आपल्याला जर त्याच्यावर काम केलं तर खूप काही आज एनर्जी आपण जनरेट करू शकतो. बायोमास जो वाया जाणारा जे काही वेस्ट आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया केली, त्याच्यातून फ्युएल किंवा फर्टिलायझर तयार करता येऊ शकतो. त्याच्याशिवाय रिअल इस्टेट हा एक क्षेत्र असं की ज्याच्यामध्ये नवनवीन कल्पनांना आज डिमांड आहे. तसं बजेट होम आहे. आज काय झालं, सगळ्यांना वर्क फ्रॉम होम कल्चर आल्यामुळे घर असणं ही मात्र आता आवश्यकता झाली.
त्यामुळे घराची डिमांड ही खूप वाढणार आहे पुढच्या काही दिवसात. आणि मात्र बजेट होम्स सध्या काय लोकांकडे पैसे कमी आहे, त्यामुळे बजेट होम जर आणले 21-25 लाखाच्या घरात नाशिक सारख्या ठिकाणी, छोटे शहर असतील तिथे 10-15 लाखाच्या घरात जर काही फ्लॅट आले तर पीपल वुड लाईक टू हॅव इट. आता असे काही कन्सेप्ट नाशिकमध्ये 4-5 बिल्डरने जॉईन केलं, लॉन्च केलं की होम आणि ऑफिस म्हणजे घरातच एक 2.5 BHK केला, त्याच्यात म्हणजे साधारण 200-250 स्क्वेअर फीटामध्ये त्याचं एक ऑफिसची सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये उभी केली. मग तिथे टेबल खुर्च्या, त्याच्यानंतर वायफाय सगळं कनेक्शन असं सगळं ते दिलंय आणि लोक घेऊन राहिले ते विकेंड होम. आज कसं आहे, लोक एखाद्या रिसोर्ट मध्ये जाण्यापेक्षा असंच आपलंच एखादं विकेंड होम असेल तर ते जाणं प्रिफर करते. लोकांना प्लेजर आहे, हवंच आहे लोकांना. शेवटी टुरिझम किती अवॉइड जरी केलं, लोकांना आता पावसाळ्यात आपण सगळेजण बाहेर पडतोय शनिवार रविवारी किंवा इतर दिवशी जेव्हा आपल्याला सुट्टी असेल, आणि आपल्याला प्लेजर ही आपली एक रिक्वायरमेंट आहे. मग त्यासाठी जर आपलं स्वतःचं घर असेल, फार्म हाऊस असेल तर त्याला डिमांड राहणार आहे.